संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या 9व्या कुलगुरुपदासाठी शॉर्ट लिस्टनुसार 43 उमेदवारांपैकी अंतिम 5 नावं निश्चित झाली आहेत। या उमेदवारांना 20 जानेवारी रोजी मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं। मात्र या यादीत अमरावती विद्यापीठांतर्गत एकाही व्यक्तीचं नाव कुलगुरुपदासाठी पात्र नाही का, असा सवाल विविध राजकीय, विद्यार्थी आणि शैक्षणिक संघटनांनी केला आहे। या संदर्भात त्यांनी राज्यपालांकडे तक्रार केली आहे। आजचा पत्रकार परिषदेचा मुख्य विषय विद्यापीठाशी निगडित आहे। म्हणजे अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठीची जी निवडणूक प्रक्रिया चालू आहे ती निवडणूक प्रक्रियाच मुळात दोषपूर्ण आहे। म्हणजे त्याच्यात सेवानिवृत्त झालेल्या प्राध्यापकांचा सुद्धा समावेश करण्यात आला। जवळपास 100 लोकांच्या जवळपास त्याच्यात फॉर्म भरण्यात आले होते। त्याच्यातून शॉर्टलिस्टमध्ये 43 लोक झाले। परंतु आपल्या म्हणजे तुम्हाला सर्व सांगायचं झालं तर भाजप आणि संघ परिवारांच्या जवळचेच लोक या कुलगुरूच्या पदावर बसले पाहिजे याच्याकरता जी लॉबिंग चालू आहे त्यामध्ये मुख्य करून म्हणजे प्रसारमाध्यमाच्याच माध्यमातून डॉक्टर मिलिंद बाराहाते यांचं नाव सगळ्यात पहिल्या क्रमांकावर सांगण्यात येत आहे। म्हणजे कुठेतरी या नागपूरच्याच संघ लॉबी करून ही त्यांचं नाव सुचवण्यात आलं आणि त्यांनाच कुलगुरुपदाची अमरावती कुलगुरुपदाची जबाबदारी देण्याचं ठरलं आहे असं कुठंतरी वाटत आहे। याच्यात मुख्य म्हणजे चुकीच्या पद्धतीने जे डॉक्टर एम महाजन जे जळगावातून आलेले आहे त्यांची मागेच 31/12/2023लाच ते सेवानिवृत्त झाले असतानाही त्यांना त्या पदाची मुलाखत देण्याकरिता लावली। म्हणजे आपल्या अमरावतीला योग्य उमेदवार नव्हते का? म्हणजे जवळपास आपल्या इथे अमरावतीतून 5-6 लोकांना त्याच्यात शॉर्टलिस्ट केली असतानाही अमरावतीतल्या एकाही उमेदवाराला त्याच्यात त्यांनी पात्र समजलं नाही। सगळे बाहेरच्या लोकांनाच त्याच्यात ते टाकण्याची पद्धत केली। मुख्य अट अशी की आता जवळपास याची जी बैठक झाली ती विद्यापीठाच्या जनरल फंडातून जी 20 ते 40 लाख रुपयाचा या मागे खर्च होत आहे तो विद्यार्थ्यांच्या सुविधाकरता उपयोगात आला असता। म्हणजे विद्यापीठ असताना पुणे विद्यापीठ आहे, मुंबई विद्यापीठ आहे, राजभवन आहे, इथे या 5 लोकांची मुलाखत घेतली असती तर ती विद्यार्थ्यांच्या ज्या संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या नावाने आपण चालतो आहे या विद्यापीठाचा अपयोग खर्च हा 20 ते 40 लाख रुपये हे लोक करत आहे। त्याच्या विरोधात आम्ही युथ काँग्रेसच्या वतीने येत्या काळात हल्लाबोल करू आणि ही वाचा फोडण्याचं काम आज युथ काँग्रेसच्या वतीने होत आहे।